भाऊ तुमचा थोडक्यात सुभाष उत्तमराव मोरे, वडगाव पोलीस स्टेशन. खरीप हंगामात सोयाबीन शेतीशाळा घेण्यात आली त्याविषयी आमच्या इथे सोयाबीन शेतीशाळा घेण्यात आली आहे. माझा अनुभव मी व्यक्त करीन. बीज प्रयोगाचे फायदे, बियाणं कसं उत्पन्न वाढते असं मॅडम एकात्मिक कीड नियंत्रणाविषयी माहिती. गाडी बांधून जर लावले तर त्याची बारीक चिंटा आहे त्याला चिपकतात आणि त्याच्याकडून पांढरी माशी येत नाही. ते आपण जर सापळी जर लावली तर नियंत्रण करण्यासाठी ते जे किडी येतात त्याला नाही का सापळी लावली त्याच्यावर पकडून बसतात आणि ते अळी बारीक चिंटे ते वेचून खातात. झेंडूची झाडं, बारीक ज्वारी, बाजरी असे भोकाळ टाकल्यामुळे पाखरं त्याच्यावर बसतात आणि त्याच्यामुळे पाखरं बसल्यामुळे बाकीचे जे अळीचं प्रमाण आहे त्याच्यामुळे आहे ते तयार करून करतात. अशी करायची अशी फवारणी त्याच्यामुळे खूप फायदा होते कारण शरीराला त्याचा इफेक्ट होत नाही, हानिकारक नाही आहे. त्याच्यामुळे औषधी जे आहे ते शरीराला हानिकारक आहे. जे खत वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि जे वाढ होते आणि कडुनिंबाच्या बिया आणि गूळ आणि असे ड्रामात आम्ही जमा करून त्याचा नाही का नमुने काढतो आणि ते नाही का कमीत कमी 21 दिवस आम्ही त्या याच्यात सडू घालतो आणि झाकून ठेवून त्याचा उपयोग प्रत्यक्ष मॅडमने करून दाखवलं. ते पण आम्ही केलं. मॅडमने करून दाखवलं तसं आम्ही हा फरक होऊ शकतो. आणि डायक्रोम टाकल्यामुळे झाडाची वाढ, मुळी वाढ, जंगल्यावर साठवणी कशी करायची, कसं हे करायचं, वाळू घालून त्याला कोरडं करून कसं ठेवायचं आणि ते नंतर आपण जेव्हा विकायचं काम केलं तेव्हा विकू शकता. वाळल्यामुळे त्या खराब होत नाही, त्याला बुरशी येतात नाही आणि सुरळीत राहतं. पेरणीपासून काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिले. माहिती दिली ते कशी करायची मॅडमनी आम्हाला सर्व सांगून आम्ही ते बी कसं भिजवायचं, बी कसं लावायचं ते मॅडमने आम्हाला शिकवलं आणि कसं शेतीशाळा फायदेशीर आहे. केल्यामुळे आम्हाला तर खूप फायदा झाला. आम्ही असंच समोर आम्ही असंच करत राहू. शेतीशाळा फायदेशीर आहे का? आहे.